आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यानावे आमेन. प्रेषितांच्या श्रद्धा स्वीकार. स्वर्ग आणि पृथ्वी यांचे उत्पन्नकर्ता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे आणि त्याचे एकुलता पुत्र आमचे प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भसंभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या मुलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला आणि त्याला पुरले, तो दुर्लभ उतरला, तिसऱ्या दिवशी मृत्यूतून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंत आणि मेलेल्यांचे न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र क्रियातील सभा, संतांचे परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळ जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. हे आमचे स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छे प्रमाणे होवो. आमचे रोजचे भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मे यांच्या गैर वसो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. गैरवाचे रहस्य. गैरवाचे पहिले रहस्य. येशू तिसऱ्या दिवशी मृतातून उठला. हे आमचे स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे.
धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मे यांच्या गौरव वसो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. हे माझ्या येशू, माझ्या अपराधाची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे बचाव कर, सर्व लोकांचे शिष्य करून ज्ञाने तुझे देचे अधिकार जागे, त्याला स्वर्गात नेम. आमेन. पवित्र मरियेची राणी, आम्हासाठी विनंती कर. गौरवाचे दुसरे रहस्य. 40 दिवसानंतर येशू स्वर्गात चढला. ए आमचे स्वर्गीय बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य वो जैसे स्वर्गात असे पृथ्वीवरही तुझ्या इच्छा प्रमाण होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळ विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळ विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळ विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळ विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळ विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळ विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळ विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळ विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळ विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळ विनंती कर. आमेन.
पिता आणि पुत्र आणि पवित्रात्मयांचे गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा आमेन. हे माझ्या येशू माझ्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे बचाव कर, सर्व लोकांस विशेष करून ज्याने तुझ्या देची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गातने आमेन. पवित्र मरियेची राणी, आम्हासाठी विनंती कर. गैरवाचे तिसरे रहस्य. पवित्र आत्मा शिष्यावर उतरला. हे आमचे स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जैसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजी भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो ही मरिये, येशूची आई तू, गातो तुझी नाम. पावन मरिये देव माते, आम्हासाठी विनंती कर. तुझ्या सुदेशूचे संग आता नेहमी आनंद घाल. नमो हे मरिये येशूची. नमो ही मरिये, येशूची आई तू, गातो तुझी नाम. पावन मरिये देव माते, आम्हासाठी विनंती कर. तुझ्या सुदेशूचे संग आता नेहमी आनंद घाल. नमो हे मरिये येशूची. नमो ही मरिये, येशूची आई तू, गातो तुझी नाम. पावन मरिये देव माते, आम्हासाठी विनंती कर. तुझ्या सुदेशूचे संग आता नेहमी आनंद घाल. नमो हे मरिये येशूची. नमो ही मरिये, येशूची आई तू, गातो तुझी नाम. पावन मरिये देव माते, आम्हासाठी विनंती कर. तुझ्या सुदेशूचे संग आता नेहमी आनंद घाल. नमो हे मरिये येशूची. नमो ही मरिये, येशूची आई तू, गातो तुझी नाम. पावन मरिये देव माते, आम्हासाठी विनंती कर. तुझ्या सुदेशूचे संग आता नेहमी आनंद घाल. नमो हे मरिये येशूची. नमो ही मरिये, येशूची आई तू, गातो तुझी नाम. पावन मरिये देव माते, आम्हासाठी विनंती कर. तुझ्या सुदेशूचे संग आता नेहमी आनंद घाल. नमो हे मरिये येशूची. नमो ही मरिये, येशूची आई तू, गातो तुझी नाम. पावन मरिये देव माते, आम्हासाठी विनंती कर. तुझ्या सुदेशूचे संग आता नेहमी आनंद घाल. नमो हे मरिये येशूची. नमो ही मरिये, येशूची आई तू, गातो तुझी नाम. पावन मरिये देव माते, आम्हासाठी विनंती कर. तुझ्या सुदेशूचे संग आता नेहमी आनंद घाल. नमो हे मरिये येशूची. नमो ही मरिये, येशूची आई तू, गातो तुझी नाम. पावन मरिये देव माते, आम्हासाठी विनंती कर. तुझ्या सुदेशूचे संग आता नेहमी आनंद घाल. नमो हे
मरिये येशूची. नमोही मरिये येशूची आई तो गातो तुझिया नाम. पावन मरिये देवा माते आम्हासाठी विनंती कर. तुझ्या स्वदेशोचे संग आता नेहमी आनंद घाल. नमो हे मरिये येशूची. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मे यांच्या गौरवसो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा आमेन. हे माझे येशू माझ्या अपराधांची क्षमा कर. नरकाची अग्नीपासून आमचे बचाव कर. सर्व लोकांस विशेष करून ज्ञाने तुझे देशी अधिक आहे त्यांना स्वर्गात ने. आमेन. पवित्र मरियेची राणी आम्हासाठी विनंती कर. गौरवाचे चौथे रहस्य. पवित्र मरिया संदेह स्वर्गात घेतली गेली. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छाप्रमाणे होवो. आमचे रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवांचे माते आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मे आमचे गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. हे माझे येशू माझ्या अपराधांची क्षमा कर.
नरकाच्या अग्नीपासून आमचा बचाव कर. सर्व लोकांस विशेष करून ज्ञाने तुझे दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गातले. आमेन. पवित्र मरियेच्या राणी आम्हासाठी विनंती कर. गौरवाचे 5वे रहस्य. पवित्र मरियेला स्वर्ग पृथ्वीची राणी करण्यात आले. हे आमचे स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज येवो, जैसे स्वर्गात तसे पृथ्वीवर हे तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमीन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमीन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमीन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमीन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमीन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमीन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमीन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमीन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमीन. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाची वेळी विनंती कर. आमीन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या गौरवास्तव. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमीन. हे माझे येशू, माझ्या अपराधांची क्षमा कर. नरकाच्या अग्नीपासून आमचा बचाव कर. सर्व लोकांस विशेष करून ज्ञान तुझे दयेची अधिक गरज आहे त्यांना स्वर्गात ने. आमेन. पवित्र मरियेची राणी आम्हासाठी विनंती कर. मरियेची विनंतीमाला. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता देवाचे पुत्रा, आमचे ऐक. हे ख्रिस्ता आमचे तारणार्यम, आमचे ऐकून घे. हे देवा स्वर्गातील पित्या, आम्हावर दया कर. हे देवपुत्रा जगाचे उद्धारगाम, आम्हावर दया कर. हे देवा पवित्र आत्मीय, आम्हावर दया कर. हे पवित्र त्रैक्य एक देवा, आम्हावर दया कर. हे पवित्र मरिये, आम्हासाठी विनंती कर.
हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. हे पवित्र कुमारीची कुमारी, आम्हासाठी विनंती कर. हे ख्रिस्ताची माते, आम्हासाठी विनंती कर. हे ईश्वरी कृपेची माते, आम्हासाठी विनंती कर. हे अतिशुद्ध माते, आम्हासाठी विनंती कर. हे अधिविरक्त माते, आम्हासाठी विनंती कर. हे निर्दोष माते, आम्हासाठी विनंती कर. हे निष्कळंक माते, आम्हासाठी विनंती कर. हे प्रियंकर माते, आम्हासाठी विनंती कर. हे आश्चर्यकारक माते, आम्हासाठी विनंती कर. हे चांगल्या मसलतीचे माते, आम्हासाठी विनंती कर. हे उत्पन्नकर्त्याचे माते, आम्हासाठी विनंती कर. हे तारणाऱ्यांचे माते, आम्हासाठी विनंती कर. हे अधिसमजस कुमारी, आम्हासाठी विनंती कर. हे स्तुतियोगी कुमारी, आम्हासाठी विनंती कर. हे आदरणीय कुमारी, आम्हासाठी विनंती कर. हे शक्तिमान कुमारी, आम्हासाठी विनंती कर. हे दयालु कुमारी, आम्हासाठी विनंती कर. हे विश्वास कुमारी, आम्हासाठी विनंती कर. हे नीतीचे आरशम, आम्हासाठी विनंती कर. हे ज्ञानाचे आसनम, आम्हासाठी विनंती कर. हे आमचे आनंदाचे कारण, आम्हासाठी विनंती कर. हे परमार्थ बुद्धीचे पात्र, आम्हासाठी विनंती कर. हे सन्मानाचे पात्र, आम्हासाठी विनंती कर. हे सुभक्तीचे उत्कृष्ट पात्र, आम्हासाठी विनंती कर. हे रहस्यमय गुलाबा, आम्हासाठी विनंती हे कर. दाविदांचे बुरुजाम, आम्हासाठी विनंती कर. हे सोनेरी धरगराम, आम्हासाठी विनंती कर. हे करराज्य कोशम, आम्हासाठी विनंती कर. हे स्वर्गांचे दरवाजा, आम्हासाठी विनंती कर. हे रोगियांचे आरोग्यम, आम्हासाठी विनंती कर. हे पापांचे आश्रयम, आम्हासाठी विनंती कर. हे दुःखितांचे समाधान करणारी, आम्हासाठी विनंती कर. हे ख्रिस्त जनांचे सहाय्यम, आम्हासाठी विनंती कर. हे देवदूतांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. हे अतिपितरांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. हे भविष्यवंतियांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. हे प्रेषितांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. हे रक्तसाक्षियांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. हे वर्तन साक्षियांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. हे व्रतधारियांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. हे कुमारींचे राणी, आम्हासाठी विनंती कर. हे कुटुंबियाचे राणी, आम्हासाठी विनंती कर. हे सर्व पवित्र जनांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. हे सर्व संतांचे राणी, आम्हासाठी विनंती कर. हे मूळ पाप वाजून संभवलेल राणी, आम्हासाठी विनंती कर. हे पवित्र मारेचे राणी, आम्हासाठी विनंती कर. हे शांतीचे राणी, आम्हासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करण्यारे हे परमेश्वराचे कोकराम, आम्हाला माफ करा हे प्रभू. जगाची पापे दूर करण्यारे हे परमेश्वराचे कोकराम, आमचे ऐकून घे हे प्रभू. जगाची पापे दूर करण्यारे हे परमेश्वराचे कोकराम. आम्हावर दया कर हे प्रभू. आपण प्रार्थना करू. हे परमेश्वरा, तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वस्थ नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धन्य मरिया हिचे प्रदाने याचनेने हरीची दुःखातून आम्ही मुक्त व्हावे व सर्वकाळी आनंद भोगावा असे मला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूद्वारे करतो. आमेन. नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी, दयालु माते, तू आमचे जीवन, आमचे माधुर्य आणि आमची आशा. तुला नमस्कार असो. तुझ्याकडे आम्ही देशाभर हवेश मुले तुझ्या धावा करतो. अश्रूची या दरीत शोक करीत व रडत असता आम्ही सुस्कार ढाकतो. तूच तर आमची कैवारणी आहेस, म्हणून तू आपली दयेची नजर आम्हाकडे लाव आणि या देशापर्यंत तुझे उद्धाराचे आशीर्वाद फल येशू यांचे दर्शन आम्हाला घडवून दे. हे दयाळू, हे ममतालू, हे मधुर कुमारी मरिये, आमेन.
क्रिस्तान दिलेली वचना समे पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करू. हे परमेश्वरा, तुझ्या एकुलती एक पुत्राने आपल्या जीवन मरण व पुनरुत्थानाने शाश्वत तारणाचे वर्षसे आम्हास प्राप्त करून दिले. त्याच्या ख्रिस्ताद्वारे आम्हा विनंती करतो की धन्यकुमारी मरियेच्या पवित्र मालेच्या या रहस्यांचे ध्यान करून त्याचे तात्पर्य आम्ही आचरणात आणावे व त्याच्या फलाचे आम्हाला लाभ व्हावे असे आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे म्हणतो. आमेन. हे महादयाळ कुमारी मरिये, तू तुझ्या रक्षणाखाली आलेल्या, तुझ्या मदतीची याचना केलेल्या किंवा तुझी मध्यस्थी मागितलेल्या कोणत्याही त्याग केलेला नाहीस याची तू आठवण ठेव. तुझ्या चांगल्यापणाबाबत विश्वास असले मुलेचे मी तुझ्याकडे आलो आहे. हे माझे कुमारीची राणी कुमारी, मी दुःखी पावी दयेची वाट पाहत समोर उभा आहे. येशूची आई, माझ्या विनवण्याकडे लक्ष देऊन माझी प्रार्थना दयाळूपणे ऐकून ती मान्य कर. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. स्तुती येशू, स्तुती येशू. आराधना येशू. आराधना येशू. हालेलुया. हालेलुया. माता की महिमा, आओ गाए मरियम की महिमा. माता की महिमा, आओ गाए मरियम की महिमा. मरियम की महिमा, आओ गाए माता की महिमा. मरियम की महिमा, आओ गाए माता की महिमा. माता की महिमा, आओ गाए मरियम की महिमा. मरियम की महिमा, आओ गाए माता की महिमा. माता की महिमा, आओ गाए मरियम की महिमा. मरियम की महिमा, आओ गाए माता की महिमा. Let us pray to Mother Mary. Mother Mary, intercede for us. काले बादलों में है धनुष रंगीला. काले बादलों में है धनुष रंगीला. धनुष रंगीला माता धनुष रंगीला. धनुष रंगीला माता धनुष रंगीला. स्वर्ग का दरवाजा, आओ गाए मरियम की महिमा. स्वर्ग का दरवाजा, आओ गाए मरियम की महिमा. माता की महिमा, आओ गाए मरियम की महिमा. मरियम की महिमा, आओ गाए माता की महिमा. ओ पवित्र मरिये, हम जो सर्व प्रार्थना योजना पवित्र मरिये के समर्पण करते मध्यस्थी करो, प्रार्थना करूया, गीत गाऊया आणि तारा वाजवा. पवित्र मरिये विनती कुंवारी माता सुंदर कुंवारी. सुंदर कुंवारी माता सुंदर कुंवारी. गीत गाऊया, सुंदर कुंवारी माता सुंदर कुंवारी. तारा वाजवा. सुंदरियों में सुंदरी, आओ गाए मरियम की महिमा. सुंदरियों में सुंदरी, आओ गाए मरियम की महिमा. माता की महिमा, आओ गाए मरियम की महिमा. मरियम की महिमा, आओ
गए माता की महिमा, माता की महिमा, हो गए मरियम की महिमा, मरियम की महिमा, हो गए माता की महिमा। സ്തുതി കരുയാ, അവൻ സ്തുതി കരുയാ, शक्ति ने स्तुति करुया, जोर से स्तुति करुया, ओठिया ने स्तुति करुया। हालेलुया हालेलुया। यीशु यीशु यीशु, शक्ति ने स्तुति करुया, पवित्र आत्मा से अभिषेक मिलने से स्तुति करुया। आवाज से जोर स्तुति करुया। पवित्र मरिये विनंती वाले शमास अपनी विनंती कर। हालेलुया। यीशु यीशु यीशु, हालेलुया हालेलुया। यीशु यीशु, हालेलुया। यीशु यीशु, हालेलुया। हात जोडून डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. माझ्या प्रियांनो, आता नाताळ सण हा जवळ येत आहे आणि पुढच्या काही 4 दिवसांनी आपण सर्व जगभरातले लोक सगळे नाताळ सण साजरा करणार आहेत. पण आपण सण का साजरा करतो? सगळं जगभर नाताळ सण हा का साजरा होतो याचाही विचार आपण केला पाहिजे. तर काही अशा खास आणि चांगल्या गोष्टी या जगामध्ये घडल्या आहेत आणि त्यासाठी हे जग त्या चांगल्या गोष्टींचं नेहमी काही ना काहीतरी आनंद पुन्हा आणि पुन्हा व्यक्त करण्याची लोकांची गरज आहे आणि या गोष्टींमध्ये लोकांना आनंदही मिळतो. मग नाताळ सणास असे खास आणि आनंदाचे काय आहे जे सर्व जग गेले 2000 वर्ष हा सण साजरा करत आहे? काय आपल्याला वस्तू खरेदी करायला आवडतं का म्हणून आपण नाताळ सण साजरा करतो? का सांता क्लॉज घरी येतो आणि आपल्याला भेट वस्तू देतो यासाठी आपण साजरा करतो? का प्रभू येशू याचा जन्म या दिवशी झाला म्हणून आपण हा सण साजरा करतो? तर असा प्रश्न आहे की त्याच्या जन्मात असे काय चांगले आहे? प्रभू येशूसाठी आपण जर हा सण साजरा करतो तर आपल्याला हेही कळलं पाहिजे की त्याच्या जन्मामध्ये असं काय चांगलं आहे, असं काय खास आहे जे लोक 2000 वर्ष झाली तरी हा सण त्याच्या नावाने त्याच्या जन्मासाठी नेहमी साजरा करतात. हालेलुया. आपल्याला येशू जन्म आणि नाताळ साजरा करणं हा का करतो या गोष्टींचा आनंद तोवर समजणार नाही जोपर्यंत आपण जगाच्या पापापासून निर्माण होणाऱ्या शोकांतिका व भय या गोष्टी आपण समजून घेत नाही. एक लक्षात घ्यायची गरज आहे की कुठल्याही वाईट गोष्टी भोगल्याशिवाय मनुष्याला चांगल्या गोष्टी काय आहेत ही समज आणि त्या चांगल्या गोष्टी कशा मिळवायच्या ते कळत नाही. स्तोत्र संहिता अध्याय 51 वचन 5 त्यात असं लिहिलं आहे, पहा
मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हापासून मी पातकी आहे. पाप याबद्दल इतके बोलले जाते, ते का बोलले जाते असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. कारण पाप मनुष्यास देवाने घडविल्यापासून मनुष्याच्या बरोबर वाटचाल करत आहे. म्हणजे आदमापासून ते आजपर्यंत पाप हे मनुष्याच्या नशिबाला जणू जडलेलं आहे. ही गोष्ट आपण विसरू शकत नाही. मग पाप म्हणजे काय? तर याकोबाचे पत्र याच्यात पाप म्हणजे काय हे अगदी सिंपल भाषेमध्ये, जे करून लोकांना ती भाषा समजेल असं लिहिलेलं आहे. तर याकोब म्हणतात, याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 17 याच्यात असं लिहिलंय की चांगले करणे कळत असूनही, चांगले करणे कळत असूनही जो ते करीत नाही तो पापी आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, या गोष्टी आपल्याला ठाऊक आहे. लोकांची सेवा करणं, मदत करणं, आई वडिलांची आज्ञा पाळणं, त्यांचा मान राखणं, आपल्या भावाशी बहिणीशी चांगले संबंध जोडून ठेवणं, जिथे आपण काम करतो तिथे त्या लोकांबरोबर चांगले संबंध जोडून ठेवणं, आपल्या मुलांना चांगलं समजूत देणं, या सर्व गोष्टी ज्या चांगल्या आहेत आणि याच्यासारख्या बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला माहीत आहे की चांगल्या आहे, पण माहीत असून ज्या आपण करत नाही ते पाप आहे. हालेलुया, हालेलुया. पण मनुष्याला पाप जे आहे ते मनुष्याला गुलाम बनवतं. आज जगभर पापाचं राज्य आहे. याचा अर्थ असा तुम्ही विचार करा की एक दारुडा आहे किंवा एक असा व्यक्ती आहे जो सिगरेट ओढतो. असा व्यक्ती, त्याला जर मनापासून अशी इच्छा झाली की मला हे व्यसन सोडायचं आहे, पण कधी रस्त्यातनं चालताना किंवा कोणाच्या घरी गेल्यानंतर या माणसाने कधी दारूची बाटली बघितली किंवा सिगरेट बघितली तर त्याला ते सिगरेट किंवा दारू ग्रहण करण्याची त्याची इच्छा होते. याचा अर्थ काय की आपण विचार एक करतो, आपले विचार चांगले आहेत पण आपल्या कृती चांगल्या नाही आहेत. ज्या वेळेस आपले चांगले विचार आपण कृतीत आणू त्यावेळेस आपण कधीच पापात पडणार नाही. हालेलुया. असा मनुष्य पापात आहे कारण त्याचं मन अस्वस्थ आहे आणि अस्वस्थ मन आपण कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. म्हणजे जर माझ्या मनात काही भीती आहे, शंका आहे, तर अशा कन्फ्यूज मनाने मी कधीही कुठलंही चांगला विचार किंवा चांगलं कार्य हे करू शकत नाही. हालेलुया. रोमेकरस पत्र अध्याय 6 वचन 23, रोमेकरस पत्र अध्याय 6 वचन 23 त्याच्यात असं लिहिलं आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. या एका वाक्यातून आपल्याला प्रभू येशू आपल्यासाठी किती गरजेचं आहे हे लक्षात येतं. जर आपल्याला एक चांगलं जीवन जगायचं असेल, जर आपल्याला चांगल्या कृती करायच्या असतील आणि जर आपल्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक हवा असेल तर त्यासाठी प्रभू येशूकडे, त्याच्या मार्गावर, त्याच्या मागे आणि स्वतःचा क्रूस उचलून त्याच्या मागे चालण्याची आज आपली गरज आहे. हालेलुया. तसंच रोमेकरास पत्र अध्याय 3 वचन 23 त्याच्यात असं लिहिलं आहे, कारण सर्वांनी पापे केली आहेत आणि ते देवाच्या गौरवासाठी उणे पडले आहेत. जे लोक पाप करतात ते कधीच देवासमोर जाऊ शकत नाही, प्रार्थना करू शकत नाही. जर तुम्हाला देवाकडे जायचं असेल तर तो मार्ग फक्त प्रभू येशूच्या द्वारे आहे.
हे लक्षात घेण्याची आज आपल्याला सर्वांना गरज आहे. जर तुम्हाला पापापासून दूर जायचं आहे, जर तुम्हाला एक चांगला व्यक्ती, चांगला मनुष्य व्हायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला प्रभू येशूची गरज आहे. आणि हा जो सण आहे नाताळाचा, तो प्रभू येशू बरोबर राहण्याची एक मोठी संधी आज आपल्याकडे आहे. त्यामुळे या नाताळ सणापासून तुमचं आयुष्य तुम्ही कुठल्या मार्गाने घालवायचं आहे ते तुम्ही ठरवा. संत ऑगस्टीन यांनी येशूच्या जन्माविषयी बोलताना असे म्हटले आहे. संत ऑगस्टीन आपल्याला माहिती आहे, संत ऑगस्टीन यांनी येशूच्या जन्माविषयी आणि येशूच्या कार्याबद्दल मनुष्याला सांगताना त्यांनी असं म्हटलं आहे, हे मनुष्य जन हो, झोपेतून उठा, कारण तुमच्यासाठी देव मानव रूप घेऊन आला आहे. उठा आणि लक्षात घ्या की परमेश्वराने तुमच्यासाठी हे कार्य केलं आहे. जो प्रभू येशू जन्म घेऊन आपल्यामध्ये आला, तो परमेश्वराची एक देणगी आपल्यासाठी आहे. आपल्याला पापातून काढण्यासाठी परमेश्वराने हे केलं आहे, हे लक्षात घ्या. त्याने असे केले नसते तर सार्वकालिक मरण तुम्हाला भोगावे लागले असते. जर परमेश्वराने आपल्या आयुष्यात प्रभू येशूला पाठवलं नसतं तर सार्वकालिक जीवनाच्या ऐवजी आपण सार्वकालिक मरण भोगत असतो. हालेलुया. आणि तुमच्या पापातून आणि देहवासनेतून तुमची कधीही सुटका झाली नसती. जे आज जगावरती पाप आहे आणि त्यामुळे बऱ्याच वाईट गोष्टी घडत आहेत, या वाईट गोष्टी अशाच घडत गेल्या असत्या जर प्रभू येशू आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी आणि आपल्याला देवाचे वचन समजवण्यासाठी या पृथ्वीवर आले नसते. जर देवाने तुमच्या पापांच्या भरपाईसाठी देहरूप घेतला नसता, तुमचे दुःख सार्वकालिक झाले असते, तर परमेश्वराने त्याची दया आणि प्रीती तुम्हाला दाखवली नसती. जर प्रभू येशू या पृथ्वी तलावर आले नसते तर देवाने सुद्धा आपल्याला कधीच त्याची प्रीती आणि त्याची काळजी हे आपल्याला कधी दाखवली नसती, आपल्याला समजली नसती. तुम्ही तुमच्या या पापरहित मरणापासून बाहेर आला नसता जर त्याने तुमच्यासाठी क्रूसावरती मरण पत्करले नसते. तर प्रभू येशूच्या जन्माने पृथ्वी तलावर मनुष्याच्या आयुष्यात कसा काय बदल घडला आहे हे आपण या संत ऑगस्टीनच्या वाक्यातून आपल्याला समजतं. हालेलुया. आपण नाताळ साजरा करतो कारण 2000 वर्षापूर्वी परमेश्वराने खास आपल्यासाठी, मनुष्यासाठी एक मोहीम सुरू केली. आणि ती मोहीम म्हणजे काय? ती मोहीम ही अशी की जो मनुष्य पापात होता, पातिक होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसत नव्हता, त्या मनुष्याला पापातून बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने प्रभू येशूला या पृथ्वी तलावर पाठवलं. आणि प्रभूच्या येशूच्या मागे जाऊन मनुष्याला पापापासून बाहेर कसं यायचं आणि सार्वकालिक जीवन कसं जगायचं आणि कसं मिळवायचं या गोष्टी प्रभूने आपल्याला समजावल्या आहेत. प्रभू येशूच्या या कार्याने मनुष्यगण सैतानाच्या बंधनापासून आणि पापापासून बाहेर आले. ते कसे? संत योहान अध्याय 1 वचन 14 मध्ये असं म्हणतात, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून असलेल्या एकुलत्या एक गौरव असावे असे अनुग्रह आणि सत्य यापासून परिपूर्ण होते. याचा अर्थ प्रभू येशू पित्यापासून आलेला, पित्याचा एकुलता एक पुत्र आपल्याला पापापासून सोडविण्याकरता या पृथ्वी तलावर आला. कारण मार्ग, सत्य आणि जीवन हा प्रभू येशूच आहे. हालेलुया. आपल्याला सर्व प्रश्नांचे आणि आपल्या सर्व अडचणींचे
एकमेव उत्तर हे म्हणजे प्रभू ख्रिस्त येशू आहे. आपल्याला कधीही कुठल्याही गोष्टीची गरज असली आणि जर तुम्ही स्वजोळ मनाने, चांगल्या मनाने जर तुम्ही प्रभूची आराधना केली, प्रार्थना केली, तर ती गोष्ट तुम्हाला नक्की तो देतो. कारण प्रभू पाहतो की तुमच्या मनात काय आहे. तुमच्या मनात कपट असेल, तुमच्या मनात राग असेल, द्वेष असेल, तर त्या गोष्टी तुम्हाला कधीच मिळू शकत नाही. तुम्ही जर प्रभूच्या मार्गावर चाललात आणि प्रभूमध्ये विश्वास ठेवलात, तर या गोष्टी तुम्हाला नक्की तो देतो. हालेलुया. तिमोथेयाला पहिले पत्र अध्याय 2 वचन 5 आणि 6. तिमोथेयाला पहिले पत्र अध्याय 2 वचन 5 आणि 6 यात असं लिहिलं आहे, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. हे लक्षात घेण्याची आणि आठवण ठेवण्याची गोष्ट आहे की परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये असा एकच मध्यस्थ आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू. प्रभू येशूला सोडून तुम्ही परमेश्वराचं दर्शन कधीच करू शकत नाही. प्रभू येशूला सोडून तुम्ही सार्वकालिक जीवन कधीच प्राप्त करू शकत नाही. प्रभू येशूला सोडून तुमच्यासाठी स्वर्गाचे दार हे कधीच उघडले जाणार नाही. हालेलुया. येशूचा जन्म मनुष्य जातीसाठी एक वरदान आहे आणि हे वरदान आपल्याला 2000 सालापूर्वी मिळालं. यासाठीच आपण गेले 2000 वर्ष नाताळाचा हा सण खूप जोराने, आनंदाने आणि शक्तीने साजरा करीत आहोत. त्याने मनुष्याला परमेश्वराजवळ आणले आहे. त्याने आपल्याला सांगितलं परमेश्वर म्हणजे काय, परमेश्वराच्या आपल्यापासून, मनुष्यापासून काय अपेक्षा आहेत, परमेश्वरासारखेच आपण सुद्धा कसे परिपूर्ण होऊ शकतो हे प्रभू येशूने आपल्याला शिकवलं आहे. मनुष्य जो पापी आहे आणि त्यांना संत बनवण्यासाठी, जे काही मनुष्य पापी होते त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी प्रभू येशू या पृथ्वीवर अवतरला आहे आणि सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी जीवन देवाने दिलेलं राज्य आहे. असा तो एकच आहे जो पूर्ण देव आहे आणि पूर्ण मानवी आहे. प्रभू येशू हा 100% देव आहे आणि 100% मानवी आहे. त्याच्यासारखा आज जगात दुसरा कोणी झाला नाही आणि कोणी होणारही नाही. हालेलुया. पेत्राचे पत्र अध्याय 2 वचन 24. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 24. प्रभू येशूने आपल्याला काय दिले आहे, आपल्यासाठी काय केले आहे, हे या वचनातून आपल्याला समजते. त्याने स्वतः तुमची पापे खरेदी वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणपणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. मी पुन्हा वाचतो. त्याने स्वतः तुमची पापे स्वदेही नेऊन खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणपणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला. हालेलुया. या वचनातून पेत्राने आपल्याला प्रभू येशूच्या जन्माबद्दल, कार्याबद्दल आणि प्रभू येशूने आपल्यासाठी काय केले आणि तो या पृथ्वी तलावर का जन्मला, या सर्व गोष्टी एका वाक्यात फार सुज्ञपणे सांगितल्यात. हालेलुया. तसेच कळसीकरास पत्र अध्याय 2 वचन 13 आणि 14. कळसीकरास पत्र अध्याय 2 वचन 13 आणि 14. जे तुम्ही आपल्याला अपराधांनी आणि देह स्वभावाचा सुनता न झाल्याने मेलेले होतात, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र
त्याने खोडले व वधस्तंभावर खिळून ते रद्द केले. प्रभू येशूने जन्म घेतला ते आपल्या तारणासाठी. तो आपल्यासाठी, आपल्या पापांना दूर करण्यासाठी त्याने या पृथ्वी तलावर जन्म घेतला. आणि त्याने नुसताच दूर नाही केला, त्याने स्वतःचं आयुष्य त्यासाठी खपवलं आणि शेवटी जगाची सर्व पापे दूर करून ते त्याने त्याच्या वधस्तंभावर खिळून टाकले. आणि जे आपण पापात पडल्याने परमेश्वरासमोर आपल्याला जाता येत नव्हतं, ती सर्व पापे त्याने दूर करून आपल्यासाठी स्वर्गाचा, सार्वकालिक जीवनाचा मार्ग हा तयार करून दिला. त्यामुळे या गोष्टी अशा आहेत ज्या आपण वर्षानुवर्ष आपल्याला सांगितल्या जात आहेत. तरीही या नाताळ सणापासून तुम्ही सर्व लोक हा नाताळ सण आणि याच्या पुढच्या येणारे नाताळ सण तुम्ही कसे काय बदलू शकता, चांगल्या रीतीने घालवू शकता, याचा विचार करा. हालेलुया. मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. मुक्ती दिलाय येशूना, शांती दिलाय येशूना. चरण में तूने जन्म लिया है, चरण में तूने जन्म लिया है. क्रूस पे हुआ कुर्बान, क्रूस पे हुआ कुर्बान. मुक्ति दिलाए यीशुना, शांति दिलाए यीशुना. मुक्ति दिलाए यीशुना, शांति दिलाए यीशुना. क्रूस पे अपना खून बहाया, क्रूस पे अपना खून बहाया. सारा चुकाया दाग, सारा चुकाया दाग. मुक्ति दिलाए यीशुना, शांति दिलाए यीशुना. मुक्ति दिलाए यीशुना, शांति दिलाए यीशुना. आराधना प्रभु आराधना, आराधना यीशु आराधना. आराधना प्रभु आराधना, आराधना यीशु आराधना. आराधना प्रभु आराधना, आराधना यीशु आराधना. आराधना प्रभु आराधना, आराधना यीशु आराधना.
दाता की आराधना, जीवन दाता की आराधना, वचन दाता की आराधना, जीवन दाता की आराधना, वचन दाता की आराधना, जीवन दाता की आराधना, वचन दाता की आराधना, जीवन दाता की आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना यीशु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना यीशु आराधना. शक्तिदाता की आराधना, मुक्तिदाता की आराधना, शक्तिदाता की आराधना, मुक्तिदाता की आराधना, आरोग्यदाता की आराधना, आनंददाता की आराधना, आरोग्यदाता की आराधना, आनंददाता की आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना यीशु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना यीशु आराधना. आश्रयदाता की आराधना, आशीष दाता की आराधना, आश्रयदाता की आराधना, आशीष दाता की आराधना, शांतिदाता की आराधना, क्रांति दाता की आराधना, शांतिदाता की आराधना, कांतिदाता की आराधना, ज्ञानदाता की आराधना, रूपदाता की आराधना, ज्ञानदाता की आराधना, रूपदाता की आराधना, विश्वासदाता की आराधना, विजयदाता की आराधना, विश्वासदाता की आराधना, विजयदाता की आराधना, सौख्यदाता की आराधना, प्रेमदाता की आराधना, सौख्यदाता की आराधना, प्रेमदाता की आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना यीशु आराधना, आराधना प्रभु आराधना, आराधना यीशु आराधना, आराधना प्रभु आराधना,
Hallelujah, 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 Hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Yeshu, Yeshu, Yeshu. Aradhana, Aradhana, Aradhana. Yeshu, Yeshu. Aradhana, Aradhana, Aradhana. Yeshu. Aradhana, Aradhana, Aradhana. Yeshu, Yeshu. Hallelujah, hallelujah, hallelujah. Yeshu, Yeshu, Yeshu. Hallelujah, 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 hallelujah. Yeshu, Yeshu, Yeshu. Hallelujah, 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 Yeshu, Yeshu, Yeshu. Prabhu Yeshu, Sparshkar Prabhu Yeshu. Aradhana Yeshu, Aradhana Yeshu. Hallelujah, 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 hallelujah. Yeshu. Aradhana, Aradhana. Ruha, Ruha, Ruha. Ruha, Ruha, Ruha. Ruha, Ruha, Ruha. Ruha, Ruha, प्रभु आराधना हाथ जोड़ो डोले बंद करूया आराधना यीशु आणि प्रार्थना करूया आराधना प्रभु आराधना आराधना यीशु हालेलुया 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 धन्यवाद യേശു धन्यवाद यीशु സ്തുതി യേശു स्तुति यीशु ആരാധന യേശു आराधना यीशु हालेलुया हालेलुया आमचे जीवन प्रभूचे हातावर सोडून प्रार्थना करूया आमच्या कुटुंबाला प्रभूच्या चरणी समर्पण करून प्रार्थना करूया आमची नोकरी प्रभूला समर्पण करून प्रार्थना करूया आजारी असलेली सर्वांना रोगविमुक्तीसाठी येशूचे नाव पुकारून प्रार्थना करूया हालेलुया 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 धन्यवाद येशू धन्यवाद यीशु स्तुति येशू स्तुति यीशु आराधना येशू आराधना यीशु हालेलुया 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 बुक ऑफ बारूक अध्याय 4
वचन 21. माझी वस्थानो हिम्मत धरा आणि प्रभूच्या धावा करा तोच शत्रूंच्या तावडीतून आणि हातातून सुटका करील. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, स्तुती येशू, स्तुती येशू, आराधना येशू. आराधना येशू. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. योहन्नाचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 4. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळविला आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, स्तुती येशू, स्तुती येशू, आराधना येशू. आराधना येशू. हालेलुया. हालेलुया. Now let us all experience the loving presence of Jesus among us. आता आपण सर्व येशूचे प्रेम, येशूचे सानिध्य या गोष्टींचा अनुभव घेऊया. As we are human beings, we have certain failures, sorrows, bad situations, sufferings. जसे आपण सर्व मनुष्यगण आहोत, तशामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला काही नकारात्मक गोष्टी, काही दुःख, काही त्रास आणि काही दुसऱ्या अशा नकारात्मक गोष्टी यांचा अनुभव घेण्याची आपल्याला संधी असते. If you are a Christian, the first thing is that we have to believe in Jesus Christ. जर आपण ख्रिस्ती आहात, तर ख्रिस्ती असताना आपलं पहिलं कर्तव्य आहे की आपण प्रभू येशूवरती पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. If you believe in Jesus Christ, you should acknowledge and accept that sufferings are part of Christian life. आणि जर तुम्ही प्रभू येशूवरती पूर्ण मनाने विश्वास ठेवता, तर तुम्ही ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे आणि ही गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट केली पाहिजे की प्रभू येशूमध्ये त्रास, दुःख या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. You have to understand that there is a spiritual element in all our painful events. आणि तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की तुमच्या आध्यात्मिक जीवनात कुठला तरी त्रास, कुठलं तरी दुःख हे तुमच्या आध्यात्मिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. Hallelujah. 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 And you should realize that faith and disappointment does not go together. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे जी लक्षात घ्या की विश्वास आणि दुःख हे एकाबरोबर एक कधीच नसते. Hallelujah. Hallelujah. If you believe in Jesus Christ, then you trust in Him and you pray to Jesus. आणि जर तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास ठेवता,
तर तुम्ही प्रभू येशूची प्रार्थना करा आणि प्रभू येशूवरच विश्वास ठेवा. When you sit and pray to God, first thing is that you have to get out from all your painful events. जर तुम्ही देवावर परमेश्वरावर विश्वास ठेवता तर तुमचं पहिलं कर्तव्य हे आहे की तुमच्या या प्रत्येक दुःखातून त्रासातून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. Hallelujah. 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 You have to leave away all the bad memories, bad events, and throw it out, all those things. आणि तुम्ही पहिलं कार्य हे केलं पाहिजे की तुमच्या मनात तुमच्या आयुष्यात कुठल्याही नकारात्मक गोष्टी, त्रास, दुःख अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही विसरून पुढे चाललं पाहिजे. Painful events, painful incidents does not help us to grow our life spiritually. ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात, ज्या गोष्टी, ज्या आठवणी तुम्हाला त्रास देतात, ज्या नकारात्मक आहेत, या अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला आध्यात्मिक जीवनात पुढे जाण्याची संधी कधीच मिळत नाही. Hallelujah. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद स्तुति येशू. स्तुति येशू. आराधना येशू. आराधना Hallelujah. 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 You always pray to God that I am yours, serve me, O Lord. तुम्ही देवाला अशी प्रार्थना करा की देवा, मी तुझा आहे, परमेश्वरा मी तुझा आहे, त्यामुळे नेहमी माझ्या बरोबर राहा. Hallelujah. 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 येशू दया कर. यीशु दया कर. ख्रिस्त दया कर. ख्रिस्त दया कर. Hallelujah. 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 माझे मागे म्हणा, येशू येशू मी तुला मी तुला शरण येतो. शरण येतो. येशू येशू मी तुला मी तुला शरण येतो. शरण येतो. हालेलुया. 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 जिवंत देवाचा पुत्र जिवंत देवाचा पुत्र प्रभू येशू प्रभू येशू आमावर दया कर. 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 हे बापा, हे बाप्पा त्यांना क्षमा कर. त्यांना क्षमा कर. कारण ते काय करीतात ते काय करीतात हे त्यांना हे त्यांना समजत नाही. समजत नाही. हालेलुया. 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 हे बापा, हे बाप्पा माझी इच्छा नाही, माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. 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 हालेलुया. हालेलुया. हे पवित्र आत्म्या हे पवित्र आत्मा आमावर ये. आमावर ये. आमामध्ये आम्हामध्ये राहा राहा आणि आणि राज्य करा. राज्य करा. हालेलुया. 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 हे प्रभू येशू ख्रिस्ता, हे प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या हाती तुझ्या हाती मला, मला, माझ्या कुटुंबाला माझ्या कुटुंबाला आणि सर्व जगाला आणि सर्व जगाला मी समर्पण करीतो. मी समर्पण करीतो. आमावर दया कर. 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 हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. स्तुती येशू. स्तुती येशू. आराधना येशू. आराधना येशू. हालेलुया. 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 Whenever you pray before God, first thing
you have to get away from all your unnecessary memories and events. ज्यावेळेस आपण देवाची प्रार्थना करतो त्यावेळेस पहिली कार्य हे केले पाहिजे की तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, ज्या गोष्टींचा काही संबंध नाही, अशा सर्व गोष्टींपासून तुम्ही दूर गेले पाहिजे. You have to accept that it is the God who have given you your family members, your husband, your wife, your children, your parents. तुम्ही हे समजून ही गोष्ट तुम्ही तुम्हामध्ये समजून घ्या की जे तुमचा नवरा किंवा बायको, मुलं, तुमचा परिवार, आईवडील, हे सर्व लोक तुमच्याकडे देवाने दिलेली आहेत. Problems are part of our life, but still God will help you to solve all the problems. कष्ट हे आपल्या आयुष्यातला एक भाग आहे, पण हे समजून घ्या की हे कष्ट दूर करण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देईल. We cannot pray that, Lord, don't give me any problems, but if I have any problems, God will help you and guide you to solve all your problems, especially in your family problems, especially your job problems and all. असं कधीच वाटून घेऊ नका की तुम्हाला कधी दुःख किंवा कष्ट हे तुमच्या आयुष्यात कधी येणारच नाही. पण जर असं कधी झालं तर तुम्ही देवाची प्रार्थना करा आणि देव तुम्हाला या सर्व गोष्टींपासून, कष्टापासून, दुःखापासून त्याचं काय करावं त्याचं उत्तर तुम्हाला तो देईल. आणि तुमच्या परिवारातले किंवा तुमच्या जिकडे तुम्ही काम करता अशा ठिकाणी सुद्धा तो तुम्हाला सुरक्षित ठेवेल. Hallelujah. 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 So, let us thank God for all the blessings that He showers upon us, upon our family members. And always and every day we thank God for the life that He has given to us. आणि आपण सदा आता देवाचे आभार मानूया, त्याला धन्यवाद देऊया की त्याने आपल्याला आशीर्वादित केले आहे. आपल्यालाच नव्हे तर आपल्या परिवाराला, आपल्या मित्रगणांना, या सर्वांना त्याने आशीर्वादित केले आहे. यासाठी त्याचे आभार व्यक्त करूया, त्याला धन्यवाद देऊया. Hallelujah. 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 दोन्ही हात स्वर्गाकडे उंच वर करून स्तुती करूया. Hallelujah. 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 येशू दया का thank you Jesus. Praise you Jesus. Adore you Jesus. Hallelujah. Hallelujah. हे प्रभू परमेश्वरा, मला व माझ्या कुटुंबातील सर्वांना, माझ्या प्रिय सर्वांना आशीर्वाद केल्याबद्दल आभार मानतो. हे प्रभू परमेश्वरा, प्रत्येक वेळी तुमच्या सोबत राहण्यासाठी आशीर्वाद दे. आम्हाला विश्वासाने जीवन जगायला शक्ती दे प्रभू येशू. सन्मार्गी विचाराने जीवन जगायला आम्हाला शक्ती दे प्रभू येशू. पापांचा मार्ग सोडून जीवन जगायला कृपा दे प्रभू येशू. येशूच्या नावावर देवाच्या हितानुसार जीवन जगायला आम्हाला सशक्त कर. हालेलुया. 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 येशू 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 येशू. हालेलुया. 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 येशू येशू. हालेलुया. येशू.
Once again, we repeat that Aradhana song and we clap our hands and praise our loving Lord and thank God for our life, for our family members. आणि आता पुन्हा आपण आराधनेचं गाणं म्हणत टाळ्या वाजवत आनंदाने आपल्या परमेश्वराला प्रभू येशूला आपण धन्यवाद देऊया, त्यांची स्तुती करूया. Hallelujah. 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 All of you who are watching this prayer service, you please free by yourself and surrender before the Lord. तुम्ही जे जण आज या आराधनेत सहभाग घेत आहात त्याने मनापासून देवाला धन्यवाद देऊन स्वतःला देवासमोर समर्पित करा. If you surrender by yourself before God, then God will take care of you and He bless you. जर तुम्ही पूर्ण मनाने देवासमोर स्वतःचे समर्पण केले तर देव तुमची नक्की काळजी घेईल, तुम्हाला कुठलाही कष्ट येऊ देणार नाही आणि आशीर्वाद देईल. And now you surrender by yourself, you surrender all your family members and you thank God for all the blessings. आणि आता तुम्ही स्वतःबरोबर स्वतःच्या परिवाराला आणि तुमच्या परिवारातल्या इतर लोकांना देखील देवासमोर समर्पित करा आणि देवाला धन्यवाद द्या की तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला त्याने खूप खूप आशीर्वाद दिला. Hallelujah. 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 जोर से स्तुति करूया. Hallelujah. Hallelujah. शक्ति ने स्तुति करूया. जोर से Hallelujah. 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 यीशु 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 आराधना 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 आराधना. Hallelujah. 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 तालावाजून प्रभु आराधना आराधना येशू आराधना आराधना प्रभु आराधना आराधना येशू आराधना आराधना प्रभु आराधना आराधना येशू आराधना आराधना प्रभु आराधना आराधना येशू आराधना वचन दाता की आराधना जीवन दाता की आराधना वचन दाता की आराधना जीवन दाता की आराधना शक्ति दाता की आराधना मुक्तिदाता की आराधना शक्तिदाता की आराधना मुक्तिदाता की आराधना आराधना प्रभु आराधना आराधना येशू आराधना आराधना प्रभु आराधना आराधना येशू आराधना आरोग्यदाता की आराधना आनंददाता की आराधना आरोग्यदाता की आराधना आनंददाता की आराधना आश्रयदाता की आराधना आशीषदाता की आराधना आश्रयदाता की आराधना आशीषदाता की आराधना आराधना प्रभु आराधना आराधना येशू आराधना आराधना प्रभु आराधना आराधना येशू आराधना Hallelujah. हालेलुया हालेलुया हालेलुया
Hallelujah, 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 धन्यवाद यीशु, स्तुति यीशु, आराधना यीशु, हालेलुया. Now we are going to pray for all the sick people. आता आपण सर्व आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहोत. There are many kinds of sickness, and we pray for the healing of a sickness. बरेच आजारपण आहेत आणि आता आपण या आजारपणांसाठी बरे होण्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करणार आहोत. If you are sick and you become sad, dear friends, you feel that this is not my will, but this is the will of God. जर तुम्ही आजारी पडलात तर त्या आजारपणाचं दुःख सहन करू नका. तुम्ही असा विचार करा की हे माझं नाही तर देवाची इच्छा आहे. And we pray with faithful attitude. We pray and we trust in Jesus. Lord, grant your blessing upon me, upon all our sick people. आपण असा विचार करू की जर मी आजारी आहे तर त्याचं दुःख करण्यापेक्षा मी प्रार्थना करू, प्रभू येशूची प्रार्थना करू आणि प्रभू येशूला विनंती करू की माझं हे आजारपण प्रभू येशू तू बरं कर. In the gospel, in all the gospels, we see there are many people who were suffering from different kinds of sickness, and they
believed in Jesus, and they appeared in Jesus, and Jesus blessed them. आपण शुभवर्तमानात वाचतो की त्या काळात बरेच आजारी लोक होते जे बऱ्याच वेगवेगळ्या आजाराने त्रस्त झाले होते, पण त्यांनी सर्वांनी प्रभू येशूवरती आस्था दाखवली, विश्वास दाखवला, आणि ते जेव्हा जेव्हा प्रभू येशू समोर आले त्यावेळेस प्रभू येशूने त्यांच्यापैकी प्रत्येकाला बरं केलं. At present, you surrender your sickness before the Lord. What is the sickness that you have? You surrender before Lord. आणि आता तुम्हाला जो काही आजार आहे, कुठल्याही प्रकारचा आजार आहे, ते सर्व गोष्टी तुम्ही प्रभू येशू समोर समर्पित करा. स्तोत्र संहिता अध्याय 3 वचन 3. परमेश्वर तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. स्तोत्र संहिता अध्याय 103 वचन 3. परमेश्वर तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो, तो तुझे सर्व रोग बरे करीतो. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. यीशु दया कर, यीशु दया ख्रिस्त दया कर. ख्रिस्त दया कर. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Dear friends in Jesus, which part of the body now you are getting suffering, you are paining, you surrender, and which sickness you are affected, you surrender before Lord and ask God, touch me Lord and bless me. येशूमध्ये माझ्या प्रियांनो, आता तुम्ही तुमच्या शरीराचा जो भाग जो आजारपणाने त्रस्त आहे, तुमचे संपूर्ण शरीर, तुमचे मन प्रभू येशू समोर समर्पित करा आणि प्रभू येशूला अशी प्रार्थना आणि विनंती करा की प्रभू येशू, मला माझ्या आजारापासून मुक्त कर, आशीर्वाद दे. Hallelujah. Hallelujah. Close your eyes and you surrender before the Lord by yourself. डोळे बंद करून एकचित्ताने प्रभू येशू समोर समर्पित करा. स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू. There are many people at present suffering from fever, throat pain, and there are many people who find difficulty to walk because of leg pain, and there are many people who cannot lift up their hands. So, all of you, which is your issue you are facing now, surrender Lord and call Jesus upon your sinners and ask Jesus, touch me Lord. असे बरेच प्रकारचे आजार आहेत ज्यातून आपण त्रस्त आहोत. काही लोकांना ताप आहे, काही लोकांना खोकला आहे, काही लोकांना पायामध्ये खूप त्रास होतो, त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही, आणि काही लोकांना आपला हात उचलता येत नाही कारण त्यांच्या हातामध्ये त्यांना खूप त्रास आहे.
असे जे विविध प्रकारचे आजार आहेत ते आता तुम्ही एक मनाने एक चित्ताने प्रभू येशू समोर समर्पित करा. स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू. And there are many people suffering from cancer. Remember all the cancer patients before the Lord, and let us ask, Lord, Lord, heal them, be with them, give them the courage to suffer in their pain. असे बरेच लोक आहेत जे कॅन्सरच्या रोगाने त्रस्त आहेत. अशा सर्व लोकांना प्रभू येशू समोर समर्पित करू आपण प्रार्थना करूया. प्रभू येशू यांना यांच्या रोगापासून निवारण दे, यांना बरे कर, यांना आशीर्वाद दे असे म्हणून आपण या सर्वांसाठी प्रार्थना करू. स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू. Let us surrender our 5 senses. And if you have any problems connection with your senses, you surrender your sickness before the Lord and ask God and invoke Jesus Christ to come upon me and heal me. आता आपण आपले 5 चित्त देवासमोर समर्पण करूया आणि देवाची विनंती करूया, प्रार्थना करूया की आम्हाला या 5 चित्तांमध्ये कुठलाही त्रास असेल, कुठलाही रोग असेल तर तो रोग बरा कर आणि आमच्यावर दया कर. स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू. There may be some kinds of evil tendencies that can be affected us. That may be our anger, our anxious, anxiety, laziness, and we cannot love others, and we hate certain people, and we keep anger towards others. आपल्यामध्ये अशा काही सवयी, सैतानी सवयी म्हणजेच राग, द्वेष, दुःख, हर्ष आणि अशाच बऱ्याच काही सवयी ज्या आपल्यामध्ये आहेत
त्या आपण मनात आणू, त्याही समर्पित करूया. स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू. Now, let us offer all the husbands and wives and surrender them before the Lord. And if they have any kind of difficulties in their relationships, Lord, come upon and bless them and remove all the blocks from their life. आता आपण तुमच्यामध्ये जे नवरा बायको आहे त्यांना प्रभू समोर समर्पित करूया. त्यांच्या लग्नामध्ये जर काही अडचणी असतील, जर काही त्रास असेल, त्यांच्या संबंधांमध्ये काही त्रास असेल, अडचणी असतील, तर त्या सर्व गोष्टी आपण प्रभू समोर समर्पित करून त्या दूर करण्यासाठी प्रभूचा आशीर्वाद मागूया. स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू. Now let us remember all the children. Lord, give them the grace to love their siblings, their parents, and give them the grace to do well in all their responsibilities, especially their studies. आता आपण सगळ्या लहान मुलांना देवासमोर समर्पित करूया आणि देवाचा असा आशीर्वाद मागूया की या सर्व लहान मुलांना तू त्यांच्या प्रत्येक कार्यात यश दे. त्यांना त्यांच्या आईवडिलांचं म्हणणं ऐकायला शिकव. स्पेशली म्हणजे महत्त्वाकांक्षी त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना नेहमी आशीर्वाद दे, अशी मागणी करूया. स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू, स्पर्श कर येशू. यिर्मयाचे पुस्तक अध्याय 30 वचन 17. मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जगमा भिर्या करीन, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया, हालेलुया. यीशु दया कर, यीशु दया कर, ख्रिस्त दया कर. ख्रिस्त दया कर. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. यिर्मयाचे ग्रंथ अध्याय 17 वचन 14. हे परमेश्वरा, मला बरे कर म्हणजे मी बरा होईन, मला तार म्हणजे मी तरेन,
कारण तू माझ्या स्थावांविषयी आहेस. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. स्तुती येशू, स्तुती येशू. आराधना येशू. आराधना येशू. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 याकोबाच्या पुस्तक अध्याय 5 वचन 15. विश्वासाची प्रार्थना दुखण्यातच वांछवेल आणि प्रभू त्याला उठवेल, आणि त्याने पाप केली असली तर त्याला क्षमा होईल. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, 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 हालेलुया. मत्तीचे गोस्पेल अध्याय 8 वचन 17. त्याने स्वत आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. हालेलुया, 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 हालेलुया. स्तोत्र संगीत अध्याय 107 वचन 20. तो आपले वचन पाठवून त्यास बरे करीतो, नाशापासून त्याचा बचाव करीतो. हालेलुया, 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 हालेलुया. स्तोत्र संगीत अध्याय 30 वचन 2. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझा धाव केला आणि तू मला रोगमुक्त केले. हालेलुया. धन्यवाद येशू, स्तुती येशू, आराधना येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बेनसराचे पुस्तक अध्याय 38 वचन 9. मुलानो, तू आजारी असताना आजाराकडे दुर्लक्ष करू नकोस, पण प्रभूची आराधना कर आणि तो तुला बरे करील. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, स्तुती येशू, आराधना येशू. दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करून स्तुती करूया, शक्तीने स्तुती करूया. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने, धर्मगुरूच्या अधिकाराने सर्व रोग मुक्त मिळण्यासाठी प्रार्थना करतो. येशू, 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 येशू. हालेलुया, हालेलुया. स्पर्श करा प्रभू येशू, स्पर्श करो. हालेलुया, हालेलुया. येशू, येशू. आराधना, आराधना, आराधना. हालेलुया, हालेलुया. येशू, येशू, येशू. आराधना, आराधना. हालेलुया, हालेलुया. येशू, येशू, येशू. आपण पवित्र साक्रमेंटच्या आशीर्वादाचे समय हे. आमच्या प्रभूचे चरणों में समर्पण करूया, धन्यवाद बोलूया. पिता परमेश्वरा, आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. येशू आमचा प्रभू,